नमस्कार, सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवत आहोत एकदम साधी सोपी रेसिपी डाळ शिमला मिर्च। डाळ घालून शिमला मिर्च बनवणार आहोत आपण। एकदम साधी आणि सोपी आहे आणि प्रत्येकाच्या घरी ही बनवली जाते। रोज केव्हा ना केव्हा तरी घरी शिमला मिर्च आपण बनवतोच। तर आपण ही डाळ शिमला मिर्च आज बनवणार आहोत। एकदम सिंपल रेसिपी आहे। तर चला रेसिपी सुरू करूया। डाळ शिमला मिर्च करत आहोत आपण। डाळ शिमला मिर्च करण्यासाठी इथे मी 2 शिमला मिर्च घेतलेले आहेत। शिमला मिर्च चांगल्या धुवून घेतल्या आणि त्याच्या आतली जी बिया असतात तो बिया पूर्ण काढून टाकल्या, तो पूर्ण भाग काढून टाकला आणि शिमला मिर्च कटिंग करून घेतलेले। अशी बारीक कटिंग करून घ्यायची या पद्धतीने। जास्त मोठ्या मोठ्या फोडी अशा ठेवलेल्या नाहीत, पीस ठेवलेले नाहीत, बारीक करून घेतले आहेत। 2 शिमला मिर्च घेतलेली आहे मी इथे। आणि इथे चण्याची डाळ घेतलेली आहे, छोटी वाटी भर चण्याची डाळ घेतलेली, छोटी वाटीभर, आणि ती भिजत घातली होती 1 तास आधी। आता ही भिजलेली आहे, चण्याची डाळ चांगली भिजलेली आहे, ती पण धुवून घेतली आहे मी। आता आपण भाजी फोडणीला देऊया। आता गॅसवर आपण इथे एक पॅन ठेवलेला आहे गरम करायला। तेल घालणार आहोत। तेल घालूया 2 चमचे। पॅन आपला चांगला गरम झालेला आहे। तेल गरम झालं की यामध्ये घालूया आपण जीरा। जीरा आपला चांगला गरम झालेला आहे। याच्यामध्ये मी थोडीशी हिंग घालत आहे। इथे मी 1 चमचा आलं लसूण घेतलेली आहे, किसून घेतलेली आहे आलं लसूण दोन्ही पण। ती घालूया, मिक्स करूया। दोन कांदे चिरलेले आहेत ते घालते। कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, 2च कांदे घेतलेले आहेत मी मीडियम साईजचे। आता आपण कांदा जरा मऊ होईपर्यंत ते परतून घेऊया। कांदा हलका मऊ झाला पाहिजे। त्याच्यामध्ये मी 4-5 पानं कढीपत्त्याची घालत आहे। कढीपत्त्याची पानं मी अशी तोडून घालत आहे। पानं जर मोठी असली ना तर तोडून घालायची। आणि कढीपत्त्याची पानं शक्यतो ना कांदा टाकल्यानंतर घालायची, जेणेकरून ते अंगावर उडणार नाही। तेलामध्ये टाकली ना ती तडतडून उडतात अंगावर, त्याच्यामुळे ती मी नंतरच टाकते शक्यतो कांदा टाकल्यावर। आता कांदा थोडा मऊ होईपर्यंत परतून घेऊया। इथे आपला कांदा हलका मऊ झालेला आहे। इथे मी 1 टोमॅटो बारीक चिरलेला तो घालते। 1च टोमॅटो मी घातलेला आहे। आता आपण कांदा आणि टोमॅटो चांगलं परतून घेऊया। कांदा आणि टोमॅटो आपला चांगला परतून झालेला आहे। गॅस थोडा स्लो ठेवायचा। त्याच्यामध्ये आपण मसाले घालून घेऊया। हळद घालत आहे मी इथे, अर्धा चमचा हळद घातली। इथे आपण लाल तिखट घालत आहोत। शिमला मिरचीची भाजी आहे त्यामुळे लाल तिखट मी शक्यतो कमी घालते। इथे अर्धा चमचाच मी लाल तिखट घालत आहे। तुम्हाला जर तिखट अजून चालत असेल तर तुम्ही घालू शकता, तर मी इथे अर्धा चमचाच घातला आहे। इथे 1 चमचा धना पावडर घालत आहे। थोडासा गरम मसाला घालत आहोत आपण ह्याच्यात। आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया। आता इथे कांदा टोमॅटो मसाले आपण चांगले परतून घेतलेले आहेत। आता आपल्याला शिजवायचं आहे कांदा टोमॅटो, थोडा हलका शिजवून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालत आहे। थोडंसं पाणी घातलेलं आहे। थोडंसं पाणी घालून आपण हे झाकण मारून थोडं हलकं शिजवून घेणार आहोत स्लो गॅसवर। थोडा कांदा टोमॅटो मसाले चांगले शिजण्यासाठी आपण झाकण मारून हे शिजवून घेणार आहोत। इथे मी झाकण ठेवत आहे। आता आपल्याला 2 मिनिट हे स्लो गॅसवर किंवा मीडियम गॅसवर शिजवून घ्यायचं आहे मसाला। आता आपण झाकण काढूया। इथे आपला कांदा टोमॅटो मसाला बऱ्यापैकी शिजला आहे, एकदम मऊसर झालेला आहे मसाला। मसाला चांगला शिजवून घ्यायचा कधी पण, की मग भाज्या तर शिजतातच, भाज्या तर शिजवून घ्यायच्यात, पण पहिले मसाला चांगला शिजवून घ्यायचा, की मग भाजीला असू दे किंवा काही इतर कुठलाही पदार्थ तुम्ही करत असाल त्याला चव चांगली येते। त्यामुळे मसाला पहिले झाकण ठेवून थोडंसं पाणी घालून थोडंसं शिजवून घ्यायचा। आता आपला इथे मसाला चांगला शिजलेला आहे। त्याच्यामध्ये मी जे डाळ भिजत घातली होती, भिजलेली डाळ चण्याची, ती घालत आहे।
त्याबरोबर शिमला मिर्च पण घालत आहे. आता डाळ आणि शिमला मिर्च आपण चांगली मिक्स करून घेणार आहोत. डाळ आपली भिजलेली आहे त्यामुळे ती जास्त वेळ लागणार नाही शिजायला, तिला शिजेल ती पटकन. त्यामुळे डाळ पहिले थोडा वेळ 1 तास आधी तरी पाण्यामध्ये भिजायला ठेवून द्यायची. आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालते. मीठ घातलंय, आपण मिक्स करून घेऊया पुन्हा एकदा. आता पुन्हा आपण झाकण ठेवून हे शिजवून घेणार आहोत. डाळ आणि आपल्याला शिमला मिरची आहे ती शिजवून घ्यायची मसाल्यामध्ये पूर्ण. पुन्हा थोडंसं पाणी घालणार आहे, जास्त पाणी घालायचंच नाही. शिमला मिरचला पण पाणी सुटतं बऱ्यापैकी, त्याच्यामुळे पाणी जास्त घालायचं नाही. थोडंसंच पाणी घातलं आहे मी. आणि इथे स्लो टू मिडियम गॅसवर आपल्याला झाकण मारून ही भाजी शिजवून घ्यायची आहे. आता आपण झाकण काढूया. पाणी सुटले आणि आपल्या मसाल्याला आणि शिमला मिरचमध्ये थोडं पाणी असतंच, मग पाणी सुटलेलं आहे. 5 मिनटं मी भाजी शिजायला ठेवली होती स्लो गॅसवर. आता मी थोडा गॅस वाढवला आहे, त्याच्यामुळे मी पाणी कमी टाकलं होतं, कारण भाजीला पाणी सुटतं आपल्या. आता इथे जर भाजी शिजली नसेल तर थोडा वेळ पुन्हा झाकण ठेवून द्यायचं. आपण बघूया भाजी शिजली आहे का. इथे आपली शिमला मिर्च चांगली शिजलेली आहे. आणि डाळ पण आपली शिजलेली आहे. आपली डाळ आणि भाजी चांगली शिजलेली आहे. वरून आपण कोथिंबीर घालूया. आणि इथे मी वरून थोडासा ओला खोबरा घालत आहे. तुम्हाला जर ओला खोबरा घालायचा तर घाला, नाही घातला तरी चालेल. किंवा तुम्ही शेंगदाण्याचा कूट जर वापरत असाल तर तुम्ही शेंगदाण्याचा कूट वापरू शकता, घालू शकता, तोही खूप छान लागतो. आता आपण हे मिक्स करूया. आपली इथे भाजी शिजलेली आहे चांगली. शिमला मिर्च तर चांगलं पटकन शिजले, बारीक केली होती, चिरली होती म्हणून ती पटकन शिजली गेली. आता मिक्स करून घेते आणि आपली भाजी इथे रेडी झालेली आहे. डाळ शिमला मिर्च आपण सर्व करूया. आपल्या इथे डाळ शिमला मिर्च रेडी झालेली आहे. एकदम मस्त अशी भाजी रेडी झालेली आहे. डाळ शिमला मिर्च भाकरीबरोबर खायला, डाळ भाताबरोबर खायला एकदम मस्त आहे. टिफिनला न्यायलाही एकदम बेस्ट आहे, कारण पटकन होते, जास्त वेळ लागत नाही शिजायला वगैरे. आणि सोपी भाजी आहे, त्याच्यामध्ये जास्त काही इन्ग्रेडियंट्स नाही आहेत, त्यामुळे छान होते, परफेक्ट होते. आणि शिमला मिर्च डाळ शिमला मिर्च भाजी खूप छान लागते, चवीला एकदम बेस्ट लागते. शेंगदाण्याचा कूट घालूनसुद्धा ही भाजी तितकीच छान लागते. तुम्ही करून पहा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा. थँक्यू.